बघा आपल्याला काय बघायचंय, पृष्ठफळ आणि घनफळ. याच्यामध्ये पहिल्या आपण विचारात घेणार ते म्हणजेच काय, इष्टिका चित्ती. इष्टिका चित्ती. आता इष्टिका चित्ती म्हणजे काय असतं, काडेपेटी थोडक्यात. काय मिळतं आपल्याला, या पद्धतीनं आपल्याला इष्टिका चित्ती बघायला मिळते. बघा या पद्धतीने आपल्याला काय मिळते, इष्टिका चित्ती. याच्यामध्ये लांबी यल न दाखवतात, रुंदी बी आणि उंची एच न दाखवायची. ठीक आहे. तर आता बघा ही इष्टिका चित्ती आहे. आता या इष्टिका चित्तीचा जर विचार केला तर पहिली गोष्ट येते म्हणजे याचं पृष्ठफळ. काय बघायला मिळतं आपल्याला, पृष्ठफळ. पृष्ठफळ, आता पृष्ठफळ काढायचं झालं तर याच्यामध्ये बघा लक्षात ठेवायचं की हा जो खालचा भाग आहे, बघा मी वेगवेगळे रंग वापरूया आणि आपण ते दाखवूया. तर हा जो खालचा भाग आहे, हा ठीक आहे, याच्यासारखाच हा वरचा भाग असतो. याच्यासारखाच हा कुठला आहे, वरचा भाग. लक्षात घ्या, खालचा भाग आणि वरचा भाग काय मिळणार आपल्याला, सेम. आणि त्यांच्यामध्ये त्यांची लांबी आणि रुंदी आपल्याला काय मिळणार, यल आणि बी. बघा लांबी आणि रुंदी काय मिळणार, यल आणि बी. आता बघा हा जो समोरचा भाग आपल्याला दिसतोय, कुठल्या बाजूचा, समोरचा. आता समोरचा भाग म्हणजे कोणता, हा फुडला आहे का, हा फुडला, हा फुडला. तसाच कुठं असतो, पाठीमागल्या साईडला, बरोबर, पाठीमागल्या साईडला. आणि त्याच्यामध्ये बघा त्याची ही काय होते बघा, म्हणजे ही रुंदी होते आणि ही काय तयार होते, लांबी. बघा असा हा आयत इथं तयार होतोय. तसाच तो कुठं आहे रे, पाठीमागल्या साईडला आहे का, इकडं पाठीमागल्या साईडला. हा जो पाठीमागल्या साईडला आहे तो सेम तसाच आपल्याला बघायला मिळतो. याची लांबी यल येते आणि रुंदी येते एच. काय ते, रुंदी येते एच. आणि त्याच्यानंतर बघा इकडल्या बाजूला आहे, साईडला. आता साईडला म्हणजे कुठं येणार बघा आपल्याला, वेगळा कलर घ्या, हा इकडला, इकडला तसाच ह्या इकडल्या बाजूला येतं. असे हे दोन भाग येतात. मग यांची आपल्याला लांबी आणि रुंदी काय येते, एच आणि बी. काय बघायला मिळतं, एच आणि बी. पाहिजे तर इथं नको लिहायला, इथं लिहितो बी. ठीक आहे. म्हणजे बघा तुम्हाला दोन दोन पृष्ठ सारख्या आकाराची मिळतात. कशी मिळतात, दोन दोन पृष्ठ सारख्या आकाराची. मग आता बघा पहिलं खालचं पृष्ठ आहे, हे गुलाबी कलरनं दाखवलेलं, ते पृष्ठ 1 नंबरचं पृष्ठ म्हणे आपण. हे वरचं 2 नंबरचं, एकसारखे असणारे. ठीक आहे. तसंच बघा आपल्याला दुसरा कलर परत वापरतो. इथं आपल्याला हे जे मिळतं आपल्याला, कुठलं समोरचं पृष्ठ आहे त्याला आपण 3 नंबरचं पृष्ठ म्हणूया आणि पाठीमागं आहे त्याला 4 नंबरचं. त्यानंतर हे बाजूला आहे ते 5 नंबर आणि इकडल्या साईडला आहे ते 6 नंबर. ठीक आहे. असे आपल्याला 6 पृष्ठ बघायला मिळतात. त्यातलं बघा 1 नंबर आणि 2 नंबरचं पृष्ठ सारख्या करायचं. त्याची लांबी आणि रुंदी काय तर यल आणि बी. म्हणून बघा त्याचं पृष्ठफळ काय होणार, 2 गुणिले कंसात यल अधिक बी. सॉरी, यल गुणिले बी. यल अधिक बी नव्हे, यल गुणिले बी. कारण का, आयताचं क्षेत्रफळ बरोबर काय, तर लांबी गुणिले रुंदी. ह्याची लांबी किती आहे, यल आहे, आणि रुंदी किती आहे, बी. म्हणून 2 कंसात लांबी गुणिले रुंदी झालं. तसंच अधिक, अधिक काय होणार आता, 3 नंबर आणि 4 नंबरचं पृष्ठ एकसारखं, त्यांची लांबी किती आहे, यल आणि एच. म्हणल्यानंतर काय होणार, 2 कंसात यल गुणिले एच. अधिक परत काय होणार बघा, ही बाजूची पृष्ठ आहेत, त्यांची लांबी रुंदी काय, बी आणि एच आहे. म्हणल्यानंतर आपल्याला काय मिळणार, 2 कंसात बी गुणिले एच. आता बघा या सगळ्यातनं 2 सामायिक निघेल, 2 सामायिक काढलं तर कंसात काय होणार, यल गुणिले बी अधिक यल गुणिले एच अधिक बी गुणिले एच. हे झालं तुमचं पृष्ठफळ, कुणाचं, इष्टिका चित्तीचं. तसंच आपल्याला आता काय काढायला पाहिजे, घनफळ काढायला पाहिजे. तसं आपण कशाचा विचार करणार, घनफळाचा. आता घनफळ म्हणजे काय, तर पाया, सॉरी, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. म्हणजेच काय होणार, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. मग आता बघा लांबी किती आहे, यल, रुंदी किती आहे, बी, गुणिले काय येणार, एच. आता बघा याच्यामध्ये ह्या प्रत्येकाचं काहीतरी एकक असतं. आता आपल्याला पहिल्यांदा घनफळाचं किंवा पृष्ठफळाचं काही प्रॉब्लेम नाही, क्षेत्रफळाचं जे एकक असतं तेच आपल्याला मिळतं. म्हणजे बघा पृष्ठफळाचं एकक काय असतं रे, चौरस एकक. काय असते, चौरस एकक. मग हे एकक म्हणजे काय असेल, सेमी असेल, मीटर असेल, काय पण असेल, तर हे चौरस. आता घनफळामध्ये काय होते बघा, ह्याचं एकक आलं, ह्याचं एकक आलं आणि ह्याचं एकक आलं. म्हणजे एकक गुणिले एकक काय होणार सांगा रे, एककचा घन. काय मिळणार आपल्याला, एककचा घन. म्हणजेच एकक घन. आता एकक म्हणजे काय असू शकतं रे, उदाहरणार्थ आपण एकक कोणतं असू शकतं,
सेमी असू शकतं. काय मिळेल? सेमी. म्हटल्यानंतर बघा इथं काय येणार आहे? घनफळाचं एकक काय होणार? सेमीचा घन. सेमीचा घन किंवा त्याला दुसरं काय म्हणतात? घसेमी. घन सेमी. हे घ म्हणजेच काय? घन. घन सेमी. कारण इथं घन घेतोय ना आपण. तिसरा घात म्हणजे काय येतोय? घन येतो. म्हणून घसेमी असं आपल्याला मिळेल. मीटर असतो तर एकक घमी. बरोबर आहे? घनमीटर. काय येणार? घमी मिळणार आपल्याला घनमीटर किंवा मीटरचा घन. आपल्याला ही एकक येतात कशाची? घनफळाची. म्हणून बघा घनफळाचं एकक काय मिळतं आपल्याला? सेमी घन किंवा घसेमी किंवा घनमीटर किंवा मीटरचा घन. कसंही तुम्ही म्हणू शकता. बघा या पद्धतीने आपल्याला पहिल्यांदा मिळालं इष्टिका चित्तीचं. आता बघा ह्या इष्टिका चित्ती नंतर आपल्याला दुसरा येतो तो म्हणजेच काय? तर घन मिळतो. काय मिळतो आपल्याला? घन. आता इष्टिका चित्तीचाच एक प्रकार म्हणजे कोण आहे? घन आहे. आता घनामध्ये फक्त एवढंच होतं की लांबी, रुंदी आणि उंची सगळं कसं असतं? सारखं. लांबी, रुंदी आणि उंची सगळं कसं मिळतं आपल्याला? सारखं. सगळ्या गोष्टी एक समान येतात. समजून घ्या की हे एक समान आहे. म्हणजे काय? इथं पण यल असणार, इथं पण यल असणार आणि इथं पण यल असणार. त्यामुळे बघा पृष्ठफळ, पृष्ठफळ कुणाचं? घनाचे पृष्ठफळ. कुणाचे? घनाचे पृष्ठफळ. इथं पाहिजे तर लिहू शकता तुम्ही घनाचे पृष्ठफळ. आता घनाचे पृष्ठफळ बरोबर काय येणार रे? तर बघा मगासारखंच आपलं जर विचारात घेतलं तर काय होणार? यल गुणिले यल ह्याच्या दुप्पट ना. हे पहिला, हे दुसरा, त्यानंतर समोरचं तिसरं, पाठीमागलं चौथं, त्यानंतर हे 5 आणि हे 6 अशी 6 पृष्ठ आपल्याला बघायला मिळणार आहेत. मग सगळीच पृष्ठ एकसारखी आकाराची म्हटल्यानंतर काय ना 6 गुणिले यलचा वर्ग म्हणजेच काय? बाजूचा वर्ग. हे आपल्याला मिळालं पृष्ठफळ. तसंच घनफळ येणार. घनफळ काय मिळतं आपल्याला? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची सगळं सारखं म्हटल्यानंतर काय येणार? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची बरोबर काय येणार? यल गुणिले यल गुणिले यल म्हणजेच काय येणार? यलचा घन. आता एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला इथं. तर लक्षात ठेवायचं घनफळ काढण्याचं सूत्र. लक्षात ठेवा घनफळ काढण्याचं सूत्र ऍक्च्युअल मध्ये कसं असतं? तळाचे क्षेत्रफळ काय असतं? तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची. लक्षात ठेवा ही कायमची गोष्ट. तळाचं क्षेत्रफळ म्हणजे आता इथं कोणता तळ आहे रे? हा तळ आहे ना. या तळाचं क्षेत्रफळ काय येणार? यल गुणिले यल यलचा वर्ग. बरोबर का? यल गुणिले यल यलचा वर्ग गुणिले उंची. उंची सुद्धा काय सांगा? यलच आहे. म्हणून बघा ह्याचं काय येतं? यल घन. तसं तुम्ही इष्टिका चित्तीमध्ये पण करू शकता. इष्टिका चित्तीमध्ये तळ कोणत्या आकाराचा? आयत. बरोबर आहे? मग आयताचं क्षेत्रफळ काय येणार? यल गुणिले बी आणि त्याला उंची न गुणायचं म्हणजेच एच न गुणायचं. यल गुणिले बी गुणिले एच. बघा इथं आपल्याला घनफळ मिळाले. म्हणून लक्षात ठेवायचं एक महत्वाचा मुद्दा कोणता आहे? घनफळाचे सूत्र म्हणजे काय असते? तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची. हे एक महत्वाचं सूत्र आहे. लक्षात ठेवायचं. मग तळ कोणत्या आकाराचा आहे ते तुम्हाला कळालं पाहिजे. इथं तळ कोणता आहे? चौरसाच्या आकाराचा. चौरसाचं क्षेत्रफळ काय येतं? यल वर्ग बाजूचा वर्ग आणि त्याला गुणिले उंची परत यल म्हणून काय आलं? यल क्यूब. त्यानंतर इथं तुम्हाला काय मिळतंय? तळ कोणत्या आकाराचा? आयत. मग त्या आयताचं क्षेत्रफळ काय येणार? यल गुणिले बी आणि त्याला उंची न गुणायचं म्हणजे एच न गुणायचं. एच न गुणायचं. असं आपल्याला काय मिळतं? हे बघायला मिळतं. त्याच्यानंतर बघा आपल्याला पुढला जर विचार केला तर आपल्याला द्रवाचं घनफळ पण काढता आलं पाहिजे. कशाचं? द्रवाचे घनफळ. आता द्रवाचे घनफळ म्हणजे काय? तुम्ही ज्यावेळी द्रव एखाद्या भांड्यामध्ये ओतता काय होतंय? द्रवाचे आकारमान म्हणजे काय असतं? द्रवाचे घनफळ असतं. काय असतं? द्रवाचे आकारमान. द्रवाचे आकारमान म्हणजेच काय असतं? द्रवाचे घनफळ. द्रवाचे घनफळ. बघा महत्वाचा मुद्दा काय आहे? द्रवाचे आकारमान म्हणजेच काय असतं? द्रवाचे घनफळ. आता द्रव काय केलं जातं रे? द्रवाचं आकारमान कशामध्ये मोजलं जातं? मिलीलीटर, लिटर यामध्ये मोजलं जातं. द्रवाचं आकारमान कशामध्ये मोजतात? मिलीलीटर किंवा लिटर या स्वरूपामध्ये काय केलं जातं? मोजलं जातं. आता लक्षात ठेवायचं तर याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा येतो की म्हणून 1 लिटर जर आपल्याला मिळालं 1 लिटर तर हे विसरायचं नाही. 1 लिटर म्हणजेच काय असतं? 1000 मिली. किती असतं? 1000 मिली. आणि 1000 मिली किंवा 1 लिटर बरोबर 1000 घसेमी असतात. काय असतात? 1000
घसेमी असतात. म्हणून बघा याच्यावरून एक आपल्याला मिळतं 1 मिली. 1 मिली बरोबर काय येतं 1 घसेमी. हे डोक्यात ठेवा. काय लक्षात ठेवायचं? 1 लिटर बरोबर काय येतं 1000 मिली. ते मिली म्हणजे मिलीलिटर, ठीक आहे. आणि 1 मिलीलिटर 1000 मिलीलिटर बरोबर काय असतात 1000 घसेमी असतात. मग आता बघा 1 मिलीलिटर बरोबर 1000 घसेमी. तर 1 मिली म्हणजेच काय असणार आहे 1 घनसेमी. बरोबर आहे? कारण 1000 दोन्ही पण समान आहे. म्हटल्यानंतर दोन्हीकडे एक एक आपण घेऊ शकतो. म्हणून 1 मिली बरोबर काय येतं 1 घसेमी बघायला मिळतं. हे एक महत्वाची गोष्ट येते द्रवाचे घनफळ काढण्यासाठी. त्याच्यानंतर बघा आपल्याला पुढलं जे बघायला मिळतं ते म्हणजेच कोणतं तर वृत्तचित्तीचे पृष्ठफळ किंवा वृत्तचित्ती. आता वृत्तचित्ती असते काय? वृत्तचित्ती. आता वृत्तचित्ती म्हणजेच काय तर त्याला दंडगोल पण म्हणतात. काय म्हणलं जातं दंडगोल. दंडगोल. आता दंडगोलामध्ये काय येतं तर बघा या पद्धतीनं वृत्तचित्ती आपल्याला बघायला मिळते. बघा वृत्तचित्ती याची त्रिज्या आर दाखवली जाते. उंची कशाने दाखवायची एच न. आता बघा ह्याचं तळ कसल्या आकाराचा आहे रे वर्तुळाच्या आकाराचा. हे महत्वाचं आहे लक्षात ठेवायचं. आता बघा आपल्याला पहिल्यांदा वृत्तचित्ती बद्दल बोलायचं झालं तर वृत्तचित्तीला हे बाजूचं जे येतं ना हे बाजूचं असं असं जे बाजूचं येतं ह्याला वक्रपृष्ठ म्हणतात. काय म्हणलं जातं वक्रपृष्ठ. काय म्हणतात वक्रपृष्ठ. आता वक्रपृष्ठ जे आहे त्याचं घनफळ वर्ग सॉरी पृष्ठफळ काढायचं आहे. तर इथं लक्षात ठेवायचं काय आपल्याला मिळतं की ह्याचा तळ आपल्याला जर असा आहे जर तुम्ही ही वृत्तचित्ती कापली ही कापली तर काय तयार होतंय बघा असा आयत तयार होईल. वृत्तचित्ती जर कापली तर काय होईल बघा इथनं कट केली तर अशी उलगडणार ना आपण इकडे अशी. बघा इथनं अशी जर कट केली अशी तुम्ही कट केली तर हा भाग तुम्ही काय करणार इकडे ओढणार इकडे ओढला आणि हा भाग इकडे ओढला काय होणार रे असा आयत तयार होईल. आता आयताची लांबी जी असणार आहे रुंदी रुंदी असणार आहे ती एच असणार आहे का एवढ्या उंचीचं असणार आहे इथनं कट केल्यानंतर. आणि त्याच्यानंतर बघा रुंदी जी असणार आहे सॉरी लांबी जी असणार आहे ती कुणा इतकी असणार आहे रे परिघा एवढी. कुणा एवढी असणार आहे परिघा एवढी. कारण हे असं कट करणार आणि इकडे तिकडे ओढणार ना आपण. कट केल्यानंतर इकडे तिकडे ओढल्यानंतर ह्याचं परीघ परीघ किती असणार आहे 2 पाय आर. मग आता बघा हा आयत तयार झाला ना मग ह्या आयताचं क्षेत्रफळ बरोबर काय येतं आयताचं क्षेत्रफळ बरोबर काय असतं लांबी गुणिले रुंदी. म्हणजेच बघा वक्र पृष्ठफळ बरोबर काय येणार वक्र पृष्ठफळ. वक्र पृष्ठफळ बरोबर काय येणार 2 पाय आर गुणिले एच. बघा आपण मगाशी सूत्र लिहिलेलं होतं काय लिहिलेलं होतं 2 पाय आर गुणिले एच. आता बघा हे झालं वक्र पृष्ठफळ. आता बघा एकूण पृष्ठफळ काढायचं असेल तर काय होणार तर एकूण पृष्ठफळ बरोबर काय येणार बघा एकूण पृष्ठफळ. एकूण पृष्ठफळ बरोबर वक्र पृष्ठफळ वक्र पृष्ठफळ अधिक बघा हा एक वर्तुळ आहे ना आणि खालचं वर्तुळ अशी दोन वर्तुळ म्हणजे दोन वर्तुळांचे क्षेत्रफळ 2 गुणिले वर्तुळाचे क्षेत्रफळ. आता मला सांगा वक्र पृष्ठफळ किती आलंय 2 पाय आर एच अधिक 2 गुणिले वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असते पाय आर वर्ग. काय असते पाय आर वर्ग. झालं बघा मगाचं सूत्र तयार झालं 2 पाय आर एच अधिक 2 गुणिले पाय आर वर्ग. लक्षात येते का. आणि मग अशी अनेक गोष्ट मी सांगितली ती घनफळ बरोबर काय असते घनफळ बरोबर नाही मला पहिल्यांदा मेन सूत्र पाहिजे काय तळाचे क्षेत्रफळ तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची. मग आता याचा तळ कोणत्या आकाराचा आहे वर्तुळ. मग वर्तुळाचं क्षेत्रफळ कसलं पाय आर वर्ग आणि त्याला गुणिले उंची येणार म्हणजे इथं पाय आर वर्ग एच. बघा घनफळ बरोबर हे सूत्र लिहिलंय का मगाशी. बघा घनफळाचे सूत्र वक्र पृष्ठफळाचे सूत्र आणि एकूण पृष्ठफळ आहे का. असे आपल्याला 3 गोष्टी इथं बघायला मिळतात. बघा आपण इथं कोण कोण बघितलं इष्टिका चित्ती. इष्टिका चित्तीचे पृष्ठफळ काय असतं ते बघितलं 2 कंसात लांबी गुणिले रुंदी अधिक लांबी गुणिले उंची अधिक काय येणार रुंदी गुणिले उंची. त्यानंतर घनफळ बरोबर काय येतं लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची म्हणजे एल गुणिले बी गुणिले काय येतं एच. घनफळाचं एकक काय असतं पृष्ठफळाचं एकक काय येतं चौरस एकक म्हणजेच काय चौरस सेंटीमीटर
चौरस मीटर वगैरे काय असेल ते. घनफळाचा एकक मात्र काय ना सेंटीमीटरचा घन, म्हणून त्याला घसेमी म्हणतात. काय म्हणलं जातं? घसेमी. तसंच मग आपण कोणाचं काढलं बघा. त्याच्यानंतर आपण कोणाचं, तर घनाचं. आता घनाचा जर विचार केला तर घनाच्या सगळ्या बाजू कशा येतात? सारख्या. सगळ्या बाजू कशा येतात? सारख्या आकाराच्या. मग सारख्या आकाराच्या येत असतील तर घनाचं पृष्ठफळ काय आलं? 6 गुणिले यल वर्ग. कारण का प्रत्येक बाजू कोणत्या आकाराची आहे? चौरस. आणि चौरसाचे क्षेत्रफळ काय येतं? चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग म्हणजे यलचा वर्ग गुणिले काय येतं? 6. ठीक आहे. आता बघा, हे घनफळ मिळालं. घनफळ बरोबर काय येतं? मगाशी सांगितलेलं आहे घनफळाचं सूत्र काय? तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची. तळ कोणत्या आकाराचा आहे? चौरस. चौरसाचं क्षेत्रफळ काय येतं? यल गुणिले यल म्हणजे यलचा वर्ग गुणिले उंची सुद्धा किती आहे? यलच आहे. म्हटल्यानंतर यल गुणिले यल गुणिले यल, यलचा घन. म्हणून बघा घनफळाचं सूत्र काय येतं? यल घन. मग आपण कोणाचा विचार केला तर इकडं द्रवाचे घनफळ. द्रवाचे घनफळ बरोबर काय येतं? द्रवाचा आकारमान. आकारमान कशामध्ये मोजायचं? मिलीलीटर किंवा लिटर. आणि हे एक सूत्र आपल्याला लक्षात पाहिजे. 1 लिटर बरोबर काय येतंय? 1000 मिलीलीटर बरोबर 1000 घसेमी. म्हणून 1 मिली बरोबर काय येतं? 1 घसेमी येतं. ओके. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काय मिळतं? हा, मग वृत्तचित्ती, त्याला दंडगोल म्हणतात. दंडगोलाचा पाया किंवा तळ कोणत्या आकाराचा असतो? वर्तुळाच्या आकाराचा. वक्र पृष्ठफळ काढण्यासाठी काय केलं जातं? जर ही वृत्तचित्ती जर आपण कट केली तर त्याचं काय तयार होतो? आयत. आणि आयत तयार झालं तर आपल्याला काय मिळतं? हे काय येणार? लांबी 2 पाय आर आणि गुणिले उंची काय येणार? एच. त्यामुळे वक्र पृष्ठफळ बरोबर काय येतं? 2 पाय आर एच. एकूण पृष्ठफळ काढायचं असेल तर वरचं वर्तुळ, खालचं वर्तुळ असे 2 वर्तुळे आणि 2 वर्तुळांचे क्षेत्रफळ. त्यामुळे आपल्याला हे सूत्र बघायला मिळतं. बघा, पृष्ठफळामध्ये आपल्याला पहिल्यांदा ह्या गोष्टी क्लिअर असल्या पाहिजेत. मग पुढल्या गोष्टींकडे आपण जाऊ शकतो. मग वृत्तचित्तीचे घनफळ झालं, त्याच्यानंतर मग आपण आणि कोणते विचार देतो? शंकूचे घनफळ वगैरे ते पण आपलं बघायचं आहे. पहिल्यांदा ह्या गोष्टी तुम्ही लिहून घ्या.